जय महाराष्ट्र। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष नात्याने आपल्याला समोर येताना सोलापुरामध्ये विडी कामगारांची संख्या मोठी आहे, त्याचबरोबर कारखाने देखील त्याच पद्धतीने आहेत। परंतु धूम्रपान कायद्यामुळे बीडी उद्योग संकटात आले असताना त्याचा फायदा घेऊन त्याचबरोबर कामगारांना काम मिळत नाही, पोट भरल्याचं काम मिळत नाही किंवा त्यांना पुरेसे काम मिळत नाही आणि विविध त्यांचे हक्क आणि संरक्षणाचे कायदेशीर हक्क असलेले सुद्धा फायदा त्यांना मिळत नाही, तरी देखील कामगार पोटासाठी काम करण्यासाठी करत आहेत। अशा परिस्थितीचा फायदा घेऊन सोलापुरामध्ये 13 सहकारी संस्थेच्या तत्वावर विडी कारखाने बेकायदेशीर ठेकेदारी विडी कारखाने आहेत। जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून हे कारखाने आहेत। त्यांना कुठल्या कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही, हक्कराजा दिला जात नाही, प्रायव्हेट फंड दिले जात नाहीत, त्याचबरोबर घरभाडा भत्ता दिला जात नाही किंवा इतर जे सुविधा शासनाचे कायद्याने मिळणारे अधिकार आहेत किंवा जे फायदे आहेत ते मिळत नाही। आणि त्याचबरोबर किमान वेतन तर नावालाच नाही। आणि त्या कारखान्यामध्ये एक जो सहाय्यक कामगार आयुक्तांच्या माध्यमातून असलेला नियमानुसार कारखाना असला पाहिजे ते देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। असे कारखाने 13 कारखाने आहेत। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही अनेक वेळा आंदोलनं केलं, अनेक वेळा सहाय्यक कामगार आयुक्तांना भेटलं। त्याचबरोबर आता गेल्या वर्षभरामध्ये सोलापुरातील सहकारी उपनिबंधक जिल्हा उपनिबंधक साहेबांना भेटलो की या बाबतीमध्ये आपण काय तर योग्य कारवाई करा, त्यांना बेकायदेशीर कारखाने चालवत असं त्यांना कारवाई करा, कामगारांना न्याय द्या, अशा प्रकारचे निवेदनं दिलं। सोलापूर शहर उपनिबंधक यांना देखील मी निवेदन दिलं आणि अनेक वेळा आंदोलनं करण्याचा इशारा दिला, पण कुठल्याही प्रकारचं कारवाईचं नाव सोडा, साधा चौकशी करत नाहीत। या पूर्ण कारखान्यामध्ये सहकारी तत्वाचा फायदा घेऊन सरकारला कामगारांना कसं लुटता येईल हे फक्त त्या ठिकाणी चाललेलं आहे। या बाबतीमध्ये मुंबई येथे गेल्या 2 दिवसापूर्वी मुंबई येथे सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील साहेबांना निवेदन देण्यात आलं की आपल्या खात्याच्या सहकारी अधिकारी, शहर अधिकारी असो, जिल्हा अधिकारी असो, उपनिबंधक असो, कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत, कामगारांना न्याय देत नाहीत किंवा बेकायदेशीर ठेकेदारी कारखानदारांना अप्रत्यक्षरित्या मदत करत असल्याचे सुद्धा या ठिकाणी दिसून येते। म्हणून मी या ठिकाणी या सहकारी मंत्रीच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनांची ताबडतोब या सोलापुरातील ठेकेदारी कारखाने सर्व बंद व्हायला पाहिजे, अन्यथा कामगारांना जे मिळणारा देय रक्कम आहेत कायदेशीर तो मिळाला पाहिजे असं मागणी केलेली आहे। आम्ही यानंतर आता मागणी किंवा निवेदन नाही, सरळ आम्ही सहाय्यक कामगार आयुक्तांना आणि उपनिबंधकांना प्रत्येक कारखान्याला व्हिजिट करून जे कारखाने बेकायदेशीर ताबडतोब बंद करा अशा प्रकारे इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।